नवरात्राचा 7वा दिवस आणि आपल्या ठरलेल्या उपक्रमाप्रमाणे आज आपण या 7व्या दिवशी परंतु 6व्या महिलेविषयी, महान महिलेविषयी आपण जाणून घेणार आहोत. अशा क्षेत्राविषयी ज्यांनी अशा क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, ज्या क्षेत्राची, ज्याची आवड, ज्याच्याचं कुतूहल आणि ज्याच्यामध्ये घडणाऱ्या विस्मयकारी घटना या सर्वांचंच प्रत्येकाला आकर्षण आहे, प्रत्येकाला हे जाणून घ्यायचं आहे. असं क्षेत्र म्हणजे अंतराळ, अवकाश, ज्याचं आपण धरणीवरती पडल्यानंतर अवकाशामध्ये जेव्हा आपण बघतो तर असंख्य प्रश्नांचा भडीमार आपल्या या मेंदूमध्ये होत असतो. तर आज अशाच या क्षेत्रामध्ये महान कार्य केलेल्या एका महान स्त्रीविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर कल्पना करा बरं, त्या स्त्रीचं, महान अशा स्त्रीचं नाव काय असेल? कल्पना चावला. कल्पना चावला यांच्याबद्दल सांगावंसं वाटलं कारण की भारताची पहिली महिला अंतराळवीर म्हणून आपण कल्पना चावला यांचा उल्लेख करतो. आणि विशेष म्हणजे कल्पना चावला यांचं शिक्षण आपल्या भारतामध्ये झालेलं आहे. त्यांचं नासासाठी जे कार्य केलं ते कार्य खूप महान आहे आणि त्याच्यामुळेच आपल्या भारताचं नाव हे उच्च श्रेणीमध्ये पोहोचलेलं आहे. म्हणून कल्पना चावला यांच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देण्याचं ठरवलं कारण की इथून या भूमीमध्ये त्यांचा जन्म झाला, या भूमीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि तिथून पुढे त्यांनी वाटचाल करत त्या भारताच्या पहिल्या अंतराळवीर म्हणून ओळखल्या गेल्या. तर आज आपण भारताच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. माहिती आपण शांतपणे ऐकावी आणि त्यानंतर जे प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत त्याचं उत्तर द्यावं. तर कल्पना चावला ज्या होत्या त्यांचा जन्म 17 मार्च 1962 झाला होता, हरियाणामधील कर्नाल येथे. 17 मार्च 1962 हरियाणातील कर्नाल येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव बनारसी लाल होतं, तर आईचं नाव काही ठिकाणी संयोगिता दिलेलं आहे, तर काही ठिकाणी वाचनामध्ये संजोती देखील त्यांचं नाव आलेलं. ह्या ज्या कल्पना चावला होत्या त्यांना एक बहीण आणि एक भाऊ, म्हणजे हे 3 जण होते बहीण भाऊ. त्याच्यामध्ये कल्पना चावला ज्या होत्या त्या सगळ्यात लहान होत्या. कल्पना चावला यांचे जे भाऊ होते त्यांचं नाव संजय आणि बहिणीचं नाव सुनीता. तर असे हे 3 सुपुत्र. याच्यामधल्या कल्पना चावला या खूप हुशार होत्या. शालेय जीवनापासूनच त्यांना विज्ञानाची आवड होती आणि धिंगामस्ती करणे, मित्रमैत्रींसोबत सायकल खेळणे, त्याच्यानंतर नटणं बोलणं त्यांना आवडायचं नाही. घरामधल्या कुठल्याही गोष्टी करताना त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून त्या प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न करत होत्या. शाळेमध्ये देखील त्या पहिल्या 5 मध्ये त्यांचा नेहमी नंबर असायचा. म्हणजे पहिले जे वर्गातील 5 विद्यार्थी, हुशार विद्यार्थी आपण ज्यांना म्हणतो, अशा 5 विद्यार्थ्यांमध्ये नेहमी त्यांचा क्रमांक असायचा. मग ह्या कल्पना चावला यांचं प्राथमिक शिक्षण हे कर्नालमध्येच झालेलं आहे. टागोर बालनिकेतन जी स्कूल होती त्यातले त्यांचं प्राथमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. महाविद्यालयीन शिक्षणही त्यांनी पूर्ण केलं. या काळामध्ये त्यांनी कराटे शिकल्या. कराटेची त्यांना आवड होती. याच काळामध्ये त्या कराटे शिकल्या आणि त्याच्यानंतर भरतनाट्यम हा नृत्यशैली जी आहे त्या नृत्यशैलीमध्ये त्यांनी नैपुण्य मिळवलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे विविध राज्यांच्या विविध नृत्यशैली आहे, तशीच भरतनाट्यम ही देखील एक नृत्यशैली आहे. याच्यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं होतं. म्हणजे विज्ञानाची आवड, कराटेची आवड, सायकलिंगची आवड, अभ्यासाची आवड आणि त्याचबरोबर कलेची देखील आवड एक वैमानिक स्त्री जिच्यामध्ये जोपासलेली होती. त्यानंतर कल्पना चावला यांचं महाविद्यालयीन शिक्षण सुरू होतं. या दरम्यानच्या काळामध्ये त्यांचे जे भाऊ होते संजय, हे फ्लाइंग क्लबमध्ये जायचे आणि मग कल्पना चावला यांना देखील असं वाटायचं की मी देखील तिथं जावं, मी देखील विमान चालवायला शिकावं. असं करत असताना त्यांनी ती इच्छा जी होती ती व्यक्त केली आणि आता मुलीच्या इच्छेखातर त्यांच्या वडिलांनी देखील तिथे फ्लाइंग क्लबमध्ये जाऊन त्यांचा फॉर्म भरला. ज्यावेळेला त्यांचा फॉर्म भरला तेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ती एक स्त्री आहे आणि ती वैमानिक होणं काही योग्य नाहीये. तुम्ही तिला दुसऱ्या एखाद्या क्षेत्रामध्ये घाला, तिला शिक्षिका बनवा किंवा आणखी काही तिला डॉक्टर वगैरे बनवा, असं त्यांना सुचवण्यात आलं. तेव्हा त्यांनी माघार घेतली. ठीक आहे, नको, नाही ना, वैमानिक म्हणून तिला बनवायचं नाही, तर त्यांनी माघार घेतली. मग त्यावेळेला कल्पना चावला यांच्या आई ज्या होत्या त्या त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. अशा वेळेला कल्पना चावला यांनी 1982 एरोनॉटिक्सची अभियांत्रिकीची पदवी घेतली. 1982 त्यानंतर 1984 त्यांनी त्याच्यातलीच जी उच्च पदवी आहे, उच्च एरोनॉटिक्सची उच्च शिक्षणातली पदवी त्यांनी घेतली आणि 1988 त्यांनी विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट ही पदवी त्याच्यामध्ये मिळवली. म्हणजे जे संशोधन कार्य आहे यांचं याच्यामध्ये कार्य करण्यासाठी त्या तत्पर होत्या आणि त्या दृष्टीने त्या स्वतः वाटचाल करत होत्या. 1988 त्यांच्यामध्ये जे अमूलाग्र अशा गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडल्या त्याच म्हणजे त्यांनी 1988 जे नासाचं जे केंद्र आहे, अवकाश संशोधन केंद्र,
ज्याला आपण नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतो. मग इथे आपल्या समोर जो वरती जो अवकाश दिसतो याच्यावरती संशोधन केलं जातं. इथे वेगवेगळ्या देशांमधले वैमानिक विविध संशोधन करत असतात. तर मग अशा ठिकाणी कल्पना चावला यांनी संशोधन कार्याला त्यांनी सुरुवात केली. असं संशोधन कार्य त्यांचं सुरू होतं. 1982 ते 88च्या काळामध्ये कल्पना चावला यांची जेपी या युवकाशी ओळख झाली. जेपी यांचं नाव पुढे जीन टॅरिसन असं त्यांचं नाव आहे. या युवकाशी त्यांची ओळख झाली. हे युवक जे होते ते विमान शिकवण्याच्या व्यवसायामध्ये होते. म्हणजे जे विमान शिकवतात ना, ज्यांना वैमानिक व्हायचं असतं त्यांना विमान शिकवण्याचा यांचा व्यवसाय होता. आणि या दरम्यान कल्पना चावला यांची त्यांच्याशी ओळख झाली आणि जेपी यांनीच कल्पना चावला यांना विमान चालवायचं शिकवलं. विमान चालवता कल्पना चावला यांनी स्कुबा डायव्हिंग सुद्धा शिकलं. स्कुबा डायव्हिंग काय आहे? समुद्राच्या अंतरंगात जायचं आणि तिथलं विश्व बघायचं, तिथल्या असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती करून घ्यायची, तिथलं सौंदर्य अनुभवायचं. तर हे आहे स्कुबा डायव्हिंग. या स्कुबा डायव्हिंग देखील जेपी यांनीच म्हणजे जीन टॅरिसन यांनीच कल्पना चावला यांना शिकवलं. आणि या दोघांचं मैत्रीतलं रूपांतर नंतर विवाह बंधनामध्ये ते दोघं अडकले. आणि कल्पना चावला यांचा 1988ला या जेपी यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर कल्पना चावला या नासा केंद्रामध्ये विविध संशोधन कार्य करत होत्या. आणि या संशोधन कार्यामध्ये त्यांचं कार्य इतकं प्रशंसनीय होते की त्यांचे जे रिसर्च पेपर असायचे त्याच्यावर नेहमी चर्चा होती. म्हणजे एखादं कार्य आपण जर करत असेल तर ते कार्य असं करावं की जेणेकरून समोरच्यावर त्याचं इम्प्रेशन पडावं, समोरच्याला ती गोष्ट आवडावी. आणि असं त्यांचं कार्य होतं. म्हणजे नासामध्ये एक व्यक्ती होती का, एक शास्त्रज्ञ होता का? नाही, भरपूर शास्त्रज्ञ संशोधन कार्य करत होते. आणि त्याच्यातच आपल्या भारताची ही वीरकन्या देखील संशोधन कार्य करत होती. आणि तिच्या कार्याचा कौतुक या नासा केंद्रामध्ये होत होतं. मग त्यांच्या या कार्याचा आढावा, त्यांच्या या कार्यामधलं महत्वपूर्ण असं कार्य ह्या स्त्री करत असताना त्यांच्यावरती बऱ्याचशा महत्वपूर्ण जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या होत्या. 1996ला त्यांच्यावर एक महत्वपूर्ण कामगिरी टाकण्यात गेली होती. ती म्हणजे STS-87 चं संशोधन महत्वपूर्ण कार्य त्यांच्यावर सोपवण्यात आलं होतं. मग हे कार्य त्यांनी अतिशय चांगल्या यशस्वीपणे पूर्ण केलं. आणि त्याच्यानंतर त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा, त्यांच्या जीवनामधला महत्वपूर्ण असा दिवस उगवला, तो म्हणजे 19 नोव्हेंबर 1997. या दिवशी या महान महिलेने अंतराळामध्ये झेप घेतली. ज्या गोष्टीमुळे ही महिला भारताची पहिली अंतराळवीर म्हणून ओळखल्या जाते, या महिलेने 19 नोव्हेंबर 1997ला अवकाशामध्ये झेप घेतली. त्यांनी जवळजवळ 376 तास 34 मिनिटं तिथं त्यांनी घालवला त्या अंतराळामध्ये. जवळजवळ पृथ्वीच्या 252 प्रदक्षिणा होतील, 252 फेऱ्या त्यांनी मारल्या. आणि जवळजवळ 10.4 दशलक्ष मैलांचा प्रवास या त्यांच्या ज्या मोहीम होती अवकाशामधली ती त्यांनी पूर्ण केली. त्यांचं संशोधन कार्य इतकं प्रभावी होतं की त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या या संशोधन केंद्रामध्ये टाकल्या जायच्या. 1997 नंतरची महत्वपूर्ण कामगिरीचा जर उल्लेख केला तर अशा महत्वपूर्ण अशा बरेच संशोधन कार्य त्यांनी केले. परंतु त्यानंतर 2003 किंवा आपल्या भारतीयांच्या मनांमध्ये खंत निर्माण करणारा किंवा नासा केंद्रामध्ये हळहळ व्यक्त करणारा दिवस उगवला होता. 2003 मध्ये जानेवारी महिन्यामध्ये एक मोहीम आखली गेली. STS-107 107 ही मोहीम आखण्यात आली होती. याच्यामध्ये देखील कल्पना चावला आणि त्यांचे सदस्य म्हणजे जवळजवळ 7 जण हे या टीममध्ये होते. यांच्यावर एक कामगिरी सोपवण्यात आली होती. अवकाशामध्ये गेल्यानंतर सूक्ष्म गुरुत्वाकर्षण शक्तीमध्ये त्यांना काही प्रयोग करायचे होते. हे प्रयोग त्यांनी तिथे जाऊन केले. जवळजवळ 16 दिवसांच्या कालावधीमध्ये कल्पना चावला आणि त्यांच्या टीमने 80 प्रयोग केले. त्याच्यामधले महत्वपूर्ण प्रयोग म्हणजे ज्वलन, अग्निरोधन आणि क्रिस्टल वाढ यांचा महत्वपूर्ण उल्लेख होतो. असे काही प्रयोग त्यांनी पूर्ण केले आणि यशस्वीपणे हे प्रयोग पूर्ण करत त्या 3 मध्ये पृथ्वीवरती त्यांनी वापस त्या निघाल्या होत्या. कल्पना चावला यांचं कोलंबिया यान पृथ्वीकडे त्याने झेप घेतलेली होती. पॅसिफिक महासागर, अमेरिकेतील पॅसिफिक महासागराकडे झेप घेतल्यानंतर पृथ्वीच्या कक्षेमध्ये हे यान पोहोचलं होतं. अगदी 22 मिनिटांच्या कालावधीमध्ये हे यान पृथ्वीवरती येणार होतं. पण त्याच क्षणामध्ये कल्पना चावला यांचं कोलंबिया यान याचा पृथ्वीशी संपर्क तुटला आणि काही क्षणामध्येच या यानाचा अंत झाला. या यानासोबतच कल्पना चावला आणि त्यांची जी टीम होती त्या टीमचा देखील अंत झालेला होता. भारताची ही पहिली महिला अंतराळवीर जिने विज्ञान क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशी कामगिरी केलेली आहे, या महिलेचा देखील या दिवशी अंत झाला होता, मृत्यू झाला होता, वीरमरण या
स्त्रीला आलं होतं. तर अशी ही कल्पना चावला यांच्या मृत्यूनंतर 1 नोव्हेंबर 2003 नंतर भारताचे जे तत्कालीन पंतप्रधान होते त्यांनी 1 फेब्रुवारी 2003 या नंतर 5 फेब्रुवारी 2003 ला हवेसंबंधीचा उपग्रह अवकाशामध्ये सोडलेला आहे. त्याला कल्पना 1 हे नाव देण्यात आलं आणि त्याच्यानंतर आणखी काही कालावधीनंतर आणखी एक लघु उपग्रह अवकाशामध्ये सोडला गेला. त्याचं नाव देखील कल्पना 2 असं ठेवण्यात आलं. म्हणजे त्यांचं कार्य इतकं महान होतं की ते कायमस्वरूपी संशोधन कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आणि प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या मनामध्ये ठासून भरलं होतं. कल्पना चावला यांचं नाव सुवर्ण अक्षरांनी भारताच्या इतिहासामध्ये नोंदवलं गेलं होतं. कल्पना चावला यांच्या मृत्यूनंतर कराडचे एक विज्ञान शिक्षक होते. त्यांना इतकं दुःख झालं होतं की म्हणजे एक महान स्त्री जिचा अंत होतोय, जी संशोधन कार्य करते आणि भारताचं नाव उच्च पदावर नेतीये, तर अशा वेळेला या विज्ञानाच्या शिक्षकाने, कराडच्या एका विज्ञानाच्या शिक्षकाने, त्यांचं नाव पुजारी आडनाव आहे त्यांचं, या पुजारी या विज्ञान शिक्षकाने कराड येथे एक विज्ञान केंद्र स्थापन केलं. ते पण कल्पना चावला यांच्या वडिलांच्या सहमतीने, अनुमतीने. आणि आज त्या विज्ञान केंद्रामध्ये कित्येक लहान मुलं जाऊन विज्ञानाचे प्रयोग करतात. त्यामागे त्यांचा उद्देश केवळ एकच होता की लहान मुलांच्या मनामध्ये ज्याही गोष्टी येतात, जे प्रश्न विज्ञानासंदर्भात उपस्थित होता, या प्रश्नांचं निराकरण त्यांनी स्वतः कृतीतून करावं. म्हणजे स्वतः प्रयोग ते करतील आणि त्यांच्या मनातल्या जिज्ञासाला थोडंसं शमविण्याचा प्रयत्न करतील. या हेतूने या विज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली आणि अजूनही कराड येथे हे विज्ञान केंद्र आहे. याच्यावरती मध्यंतरी एक चित्रपट आला होता. या चित्रपटामध्ये जवळजवळ 34 बालकलाकार घेण्यात आलेले आहेत. आणि या बालकलाकारांकडून काय करून घेण्यात आलं तर जे प्रसिद्ध असे शास्त्रज्ञ होऊन गेले, त्याच्यामध्ये सर आयझॅक न्यूटन एक आहे, थॉमस एडिसन आहे आणि एक कोणते तरी शास्त्रज्ञ होते, मला त्यांचं नाव नाही आठवते. तर असे 3 शास्त्रज्ञ जे स्वतः मुलांना प्रयोग करून दाखवत आहेत असा तो चित्रपट आहे. आणि मुलं ते त्याचं अवलोकन करताय, तो प्रयोग समजून घेत आहेत. तर अशा संदर्भात धमाल विज्ञानाची असा खूप सुंदर असा चित्रपट आलेला आहे. आणि अशा प्रकारे या कल्पना चावला यांच्या या महान कार्याला आपण स्मरून आज मी या कल्पना चावला या वीर स्त्रीला वंदन करते आणि माझी ही जी थोडीशी माहिती आहे ते इथे थांबवते. तुम्हाला माहिती कळली असेल, समजली माहिती, आणि आपल्या प्रश्न मंजुषीला सुरुवात करते. आवडली का माहिती? कोणाकोणाला जायचंय अंतराळी व्हायला? कोणाला जायचंय का? जायचंय ना? हा, करायचंय आपल्याला, संशोधन करायचंय, आपल्याला शास्त्रज्ञ व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय. तर कल्पना चावला यांना कशामुळे ओळखल्या जातो? पहिला प्रश्न. कल्पना चावला यांना कशामुळे ओळखल्या जातो? काय म्हणून त्यांची ओळख आहे? कुठली? भारताची पहिली महिला अंतराळवीर, अंतरिक्ष यात्री म्हणून आपण त्यांची ओळख आहे. कल्पना चावला यांचं शिक्षण जे होतं प्राथमिक, ते कुठे झालं? कर्नाल येथे. तर कर्नाल येथे कल्पना चावला यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं होतं. कल्पना चावला यांनी इतिहास रचला होता. तो इतिहास त्यांनी कधी रचला होता? 19 नोव्हेंबर 1997. बसा. हा, तुला दुसरा प्रश्न. कल्पना चावला यांनी विमान चालवण्याचं तंत्र कुणाकडून शिकल्या होत्या? जेपी. कल्पना चावला यांनी विमान चालवण्याचं तंत्र जेपी हे त्यांचे नंतरचे पती झाले होते यांच्याकडनं शिकल्या होत्या. यांचं जे भाऊ होते त्यांचं नाव काय होतं? संजय. कल्पना चावला यांच्या भावाचं नाव होतं संजय. कारण की मी वडिलांपेक्षा विचारण्यापेक्षा संजय यांच्याविषयी विचारलं, कारण की संजय यांच्यामुळेच कल्पना चावला यांच्या मनामध्ये वैमानिक होण्याची इच्छा जी होती ती प्रकट झाली होती. भाऊ जसा करतो तसं मीही करायला हवं, मी देखील या वैमानिक बनावं, अशी इच्छा त्यांच्या मनामध्ये जागृत झाली होती, म्हणून हा प्रश्न विचारला. त्यानंतर कल्पना चावला यांनी सर्वप्रथम 1996 ला जी कामगिरी केली होती, जे संशोधन केलं होतं, ती मोहीम होती ती 1996 ची. STS-87
ही ती मोहीम होती. त्यानंतर चावला यांच्यानंतर दुसरी जी महत्वपूर्ण अशी कामगिरी सोपवण्यात आली होती, त्या कामगिरी दरम्यान त्यांनी काही प्रयोग केले होते. मी सांगितलं ते एखाद्या प्रयोगाचं नाव सांग जो उन्होंने प्रयोग किए थे ना अलग अलग, उसमें से मैंने अभी नाम बोली, एखाद्या भी प्रयोग का नाम बोली. दिवस ही कामगिरी त्यांनी केली होती. किती दिवस अवकाशामध्ये त्यांनी प्रयोग केले, एकूण किती प्रयोग त्यांनी केले होते कोण सांग. कल्पना चावला या 16 दिवस अंतराळामध्ये होत्या. STS-107 असं त्यांच्या कामगिरीचं नाव होतं आणि 80 प्रयोग त्यांनी केले होते 16 दिवस. त्याच्यातले महत्वपूर्ण 3 प्रयोग मी सांगितले होते, जसं क्रिस्टल वाढ, ज्वलन आणि अग्निरोध. ओके, केल्यामुळे त्याचा विशेष असा उल्लेख होतो. ठीक आहे.